नमस्कार, मी अमृता. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? सोमवारी सकाळी आम्ही काय काय केलं ते तुम्ही बघितलं. तर जेवणासाठी मी संध्याकाळी कारल्याची कापं आणि मूगभजी केलेली. म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया. तर कारलं असं गोल गोल कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्या आतमधला जो बियांचा आणि गाभ्याचा भाग असतो तो आपण काढून घ्यायचा. असं काढायला गेलं तर कारले तुटतात, म्हणून मी माझ्याकडे एक छिलकं काढायचं असतं ना बटाट्याचं, ते आहे, त्याच्याने मी काढते ते. तर एका भांड्यामध्ये आता आपल्याला कारलं घ्यायचं आहे, कारल्याची कापं, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं. ह्याच्या अगोदर मी 2-3 पाण्याने कारलं धुवून पण घेतलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मीठ, कारल्याची कापं घालून आपल्याला थोड्या वेळासाठी ते हे म्हणजे ठेवायचं आहे, मुरत ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा तुमचं सगळं होईल काम वगैरे किंवा जेवण सगळं आवरलं की मग नंतर तुम्ही असं ते मिठाच्या पाण्यातून काढून घ्यायचे कारली आणि मग त्याच्यावरती थोडंसं मीठ, कारण आपण मिठाच्या पाण्यातून काढून घेतो तर मीठ कमी होतं त्याच्यातलं, एवढं काही मीठ लागलेलं नसतं त्याला. आणि मी मिठाच्या पाण्यातून काढल्यानंतर ते धुवून पण नाही घेत, तसंच घेते, एवढं काही खारट वगैरे नाही होत ते. आणि मग त्याच्यामध्ये जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते मसाले तुम्ही ॲड करू शकता. मी इथे गरम पावडर, धनेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर आणि लाल तिखट, परत हळदपूड, असं माझ्याकडे जेवढे मसाले होते मी असंच करते. मी प्रत्येक गोष्टीमध्ये सगळे मसाले टाकत असते. टेस्ट खूप छान येते ह्यांनी. किंवा मग तुमचा घाटी मसाला, हळद आणि मीठ लावून फक्त, माझी मम्मी तर अशीच करते, चपाती झालेल्या तव्यावरती अशी तळते म्हणजे थोडंसं तेल टाकून परतून घेते. तर मी इथे बेसनचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. आपण पीठ ॲड केल्यामुळे काय होतं, ते सुके सुके होते, म्हणजे जे मॅरिनेशन असतं ना ते सुके सुके होतं. तर हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्या कापांना तुम्ही बघू शकताय, प्रत्येक कापाला हे लागत नाही. आणि जर पातळ करून भजीप्रमाणे तळलं तर आतलं कडूच लागतं कारलं. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आपल्याला. हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणून मी कोटिंग थोडं कमीच लावते, जेणेकरून कसं आतलं जो कारल्याची जी कापं आहेत ती पूर्ण म्हणजे भाजली गेली पाहिजे. त्याच्यामुळे थोडासा कडवटपणा कमी होतो. पण कारलं हे कडूचं असतं, कडूच लागतं. आणि पण हे ह्या पद्धतीनं जर तुम्ही केलात ना तर चपातीबरोबर, भाजीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाताना ते इतकंसं कडू नाही लागत. आणि ते पूर्णपणे त्याचा कडवटपणा पण जात नाही, म्हणजे हेल्दी काहीतरी आपल्या पोटात जातं. तर आठवड्यातनं एकदा जेव्हा पण मी भाजी भरते तेव्हा मी अशी कारले आणते आणि असं करते. आणि अजून एक आहे माझी पद्धत कारल्याची भाजी करायची, ते कारलं किसून करायची, ती पण मी तुमच्याशी शेअर करेन लवकरच. तर आपण आता ही कापं जी आहे ती दोन्ही साईडून ब्राऊन असा कलर होईपर्यंत, किंवा ब्राऊनच्या पुढे गेला तरी पण चालतो. हा माझ्याकडे लोखंडी पॅन आहे, ह्याच्यामध्ये मी गोष्टी शॅलो फ्राय वगैरे करायचे असतील तर ह्याच्यातच करते. तर तुम्ही बघू शकता आता कारल्याचा आपला म्हणजे कापांचा कलर चेंज झालेला आहे. असं क्रिस्पी लागतं कारलं जर तुम्ही या कलरपर्यंत फ्राय केलं तर खूप छान लागतं. आणि आता आपण काढून घेणार आहोत हे, आणि बाकीची राहिलेली कारल्याची कापं आपण भाजून घेणार आहोत. पण असं कारलं तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतं. मी माझ्या छोट्या मुलाला, तो असा तर खात नाही, म्हणून मग मी काय करते, एकदम छोटे छोटे तुकडे करून ना त्याला भरवताना चपातीच्या तुकड्यामध्येच घालून देते, त्याला समजत पण नाही त्यानं कारलं खाल्लेलं. तर तुम्ही बघू शकताय किती छान, टेम्पटिंग, खूप छान, म्हणजे मस्त लागतं. खरंच तुम्ही करून बघा एकदा, तुम्हाला देखील आवडेल. आणि तुम्ही केलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण बघणार आहोत मूग भजी. मी मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवलेली, आणि मग नंतर भिजवून झाल्यानंतर ती आपण पाण्यातून निथळून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकताय थोडी जाडसर मी वाटलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची बारीक कट करून घालायची आहे. तुम्हाला जर मिरची तुम्ही स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आहे, मी विसरली होती, नंतर मी मीठ ॲड केलं. आणि मग छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं असं फेटून घेतल्यासारखं, म्हणजे छान मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यामुळे मीठ पण सगळीकडे लागतं आणि थोडंसं आपलं जे बॅटर आहे ते फ्लपी होतं. आणि मग छोटे छोटे असे भजी काढून घ्यायचे आहेत आपल्याला, मूग भजी.
तर हे तळताना खूप वेळ लागतो, आपल्याकडे पेशन्स असले पाहिजेत. भजी तळताना वेळ लागतो, म्हणजे आतून पण ती चांगली शिजते आणि वरून क्रिस्पी होते मस्त. आणि गॅस आपल्याला मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि ह्या भजीचा कलर चेंज होईपर्यंत शांतपणे आपण थांबून आपण खूप म्हणजे पेशन्स लागतात भजी तळताना. नाही तर आपण काय करतो, फास्ट गॅस करतो आणि पटपट तळतो, तर त्यांनी खूप म्हणजे आतून भाजत नाही आणि वरून पूर्ण करपते. तर तुम्ही बघू शकताय कसला कलर आला आहे मस्त. खूप छान झालेली भजी, तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. आणि हा होता श्रावण सोमवारचा माझा नैवेद्य. मटकीची उसळ, गोडं वरण, भात, आम्रखंड, कारल्याची कापं, पापड, भजी आणि चपाती. आणि नेहमीप्रमाणे मी पहिला स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मग नंतर आम्ही जेवून घेतलं. आणि हां, तुम्हाला सांगायचंच राहिलं, याच दिवशी आमच्याकडे प्रिंटर आला. आम्ही ऑनलाईन मागवला होता. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान आहे प्रिंटर. आणि शर्णवला मी पूजा करायला लावलेली, तर तो सगळं म्हणजे मी त्याला हळदी कुंकू लावायला सांगितलेलं, तर त्यांनी चारी जे होतं माझ्याकडे पंचपाळमध्ये ते सगळं लावलं. आणि तो खूपच खुश होता प्रिंटर बघून. तुम्ही बघूच शकता त्याच्यावर चेहऱ्यावरती. खूप हॅप्पी होता तो. आणि छान असा आमचा दिवस गेला सोमवार. आणि हां, प्रिंटरमध्ये आम्ही श्री गणेशा करायचा म्हणून गणपतीचाच फोटो पहिले प्रिंट करून काढला. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला काय